ओम नमो ओंकारेश्वर देवतांनमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, खूप मुलं आहेत अथवा मुली आहेत की शिकलेत, काय कोर्स वगैरे काय झालेत, पण नोकरी लागत नाही वगैरे बऱ्याच अडचणीच्यात. मग अशा अडचणी येत असतील ना, तर त्यावेळेस म्हणायचं यांचा भाग्योदय झाला नाही. आणि भाग्योदय होण्यासाठी बरेच काय करतात की नोकरी लागल्यानंतर नोकरी लागली तरच लग्न करायचं, नाहीतर लवकर लागलं तर बघूया वगैरे, काही काही बऱ्याच गोष्टी असतात. बऱ्याच मुलांबद्दल बी आहेत आणि मुलींबद्दल बी आहेत की मुली सुद्धा म्हणतात की नोकरी लागल्यानंतरच लग्न करायचंय. मुलंही तेच म्हणतात. आणि पालक बी तेच चालू असतं पालकांचं बी. पण जर तुम्हाला तुमचा भाग्योदय, तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल, नोकरी असेल, काही चांगलं काहीतरी बनायचं असेल, अगर तुमच्या जीवनाची काही सफलता असेल, काही स्वप्न असतील, ते जर साकार करायचे असतील ना, तर तुम्ही अगोदर लग्न करा. आता तुम्हाला वाईट वाटत किंवा त्यांनी लग्नाचं आणि आपल्या प्रगतीचं काय आहे? खूप काही प्रगती कशी होते, एक माझ्या अनुभवातून बऱ्याच म्हणजे 60% म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतील की लग्नानंतर त्यांचा भाग्योदय झालेला आहे. म्हणजे लग्नानंतर त्यांना जीवनामध्ये सफलता आली, त्यांची प्रगती झाली लग्न झाल्यानंतरच. हे असं का होतं? लग्न झाल्यानंतरच का अशी म्हणजे समजा प्रगती होते? त्याचं कारण दैवी आहे. म्हणजे ईश्वर काय करतो, ज्या वेळेस तुम्ही एकटे असाल त्यावेळेस तुमच्या पुरतीच मर्यादा देतो. खाण्यापिण्याचे काय तुमचे खर्च तेवढ्या पुरतच तुम्हाला स्त्रोत देतो, पैशाचा स्त्रोत म्हणूया, आर्थिक परिस्थिती म्हणूया. ज्या वेळेस लग्न करता त्यावेळेस ईश्वर काय करतं की अरे बाबा, आता याला बायको आहे, बायकोचा खर्च वाढला याच्यामध्ये, ह्यांना खर्च वाढल्यानंतर याचा आर्थिक स्त्रोत जरा जास्त वाढवायला पाहिजे, पैसा याच्याकडे जास्त यायला पाहिजे. आता मग पैसा जास्त येतो, तुमचा खर्च भागायला चालू होतं. त्यानंतर तुम्हाला बाळ होतं अथवा गरोदर राहिले केलं की तुम्हाला खर्च वाढतो अजून, की आता पहिल्यासारखं फ्रीमध्ये बाळ होत नाही. आता बाळ राहिलं की दवाखान्याचा खर्च चालू झाला, ₹1,00,000-2,00,000 पुरत नाहीत आता. बाळ म्हणजे बाहेर जगात येऊपर्यंत कितीतरी पैसे खर्च होतात. मग ईश्वर काय करायला की यांना खर्च लागतो, म्हणून ईश्वर तशा पद्धतीनं पैशाचा स्त्रोत चालू करतो, आर्थिक स्त्रोत चालू करतो. म्हणजे तुम्हाला बाळ झाल्यानंतर बी मग तुम्हाला त्याचा खर्च, शिक्षणाचा खर्च, ते वाढ, त्याचं बरंचसं काही खर्च होतो. तर ते ईश्वर बरोबर तुमची प्रगती करतो, तुमचा भाग्योदय करतो आणि मग आपली प्रगती अशा पाहिजे. आणि तुम्ही जर थांबलात ना, नाही नाही मला नोकरी लागल्यानंतरच लग्न करूया, असं केलं झाल्यानंतरच करूया, तर तुम्ही असेच थोपल्या जातात. लग्न बी होत नाही आणि तुमचा भाग्योदय होत नाही. तुमचं वय 40च्या पुढे सरकलं तरी मग तुम्ही असेच राहतात आणि एकतर निराशामध्ये. आणि ज्या त्या गोष्टी ज्या त्या वयामध्ये व्हायला पाहिजेत. काय वय वाढल्यानंतर लग्न करून काय करायचं? तुम्ही प्रौढत्व होतात. ज्या त्या गोष्टीमध्ये जे ते सुख घ्यायला पाहिजे. लग्नाचं सुख, वैवाहिक सुख ही कोणत्या वयामध्ये असतं तेच असलं पाहिजे. तुम्ही 40 झाले तर तुमचे लग्न होईना गेलेत. पुरीचे बी तसले, पुरी म्हणताच येणार, हे बाया झाल्या ना. आता मुलगी म्हणताच येते का? मुलगी 20-22 वर्षापर्यंत मुलगी म्हणता येईल. त्यानंतर हळूहळू मोठी 30-32 झाली तर ती मुलगी कसं काय म्हणतात, ती झाली स्त्रीच्या रूपात. तसं ही विनाकारण वय वाढू नका. तुम्हाला प्रगतीच हवी ना, लग्न करून मोकळे व्हा. काही असून तुम्ही जी आर्थिक परिस्थिती जरी कमी असेल तरी लग्नाला उशीर करू नका. योग्य वयामध्ये लग्न करून टाका. तुम्हाला सगळं व्यवस्थित होऊन जाईल, कारण ईश्वरानं सगळी सोय केलेली, तुमच्या लेकरा बाळासहित सोय केलेली तुमची. त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्ही. तुमचं वय झालं लग्नाचं, तुम्ही कमवत नसाल तर करा, गरिबीतून दिवस काढा थोडीशी, काही दिवस. नक्कीच तुमची प्रगती होणार आहे, तुमचा भाग्योदय होणार आहे, हे लक्षात घ्या. ओम नमः